मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आवळा च्यवनप्राश खाण्याचे तुमच्या शरीराला कोणकोणते फायदे होणार आहेत. तर व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पाहत राहा. मित्रांनो, आवळा आपण हिवाळ्यात नक्कीच बाजारामध्ये जास्त पाहतो कारण की हिवाळ्याच्या सीझनमध्ये आवळा खूप जास्त प्रमाणात येतो झाडांना. तर त्याचे फायदे खूप सारे आहेत. तर तुम्हाला काही महत्त्वपूर्ण फायदे सांगणार आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी हे खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तुमची इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी मदत होते. सर्दी, खोकला हे बऱ्याच जणांना होत असतात. तर यापासून सुद्धा तुम्हाला संरक्षण मिळते. तुमची पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. ऊर्जा, ताकद मिळते शरीराला. स्मरणशक्ती वाढण्यासाठी, एकाग्रता सुधारण्यासाठी सुद्धा आवळा खूप फायदा आहे. आणि आवळ्याचे च्यवनप्राश खाण्याचे फायदे यासाठी सांगत आहे, कारण की बऱ्याच जणांना आवळा डायरेक्टली खायला आवडत नाही. परंतु त्याचे जर च्यवनप्राश केले, तर ते खाण्यासाठी नक्कीच फायदेशीर राहते. सोबतच आवळ्याचे च्यवनप्राश खाल्ल्याने तुमचे केस सुद्धा लांब होण्यास मदत होते. पांढरे केस काळे होण्यासाठी सुद्धा मदत होते. सोबतच तुमचे हृदय निरोगी राहते आणि तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स येत असतील, तर पिंपल्स येण्याची समस्या सुद्धा दूर होते. तर आवळा च्यवनप्राश खाण्याचे हे इतके सारे फायदे आहेत. तर आवळा च्यवनप्राश बनवायचे कसे? तर तुम्हाला आवळा उकडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही त्याची बारीक पेस्ट करा आणि थोडासा गूळ त्यामध्ये टाकून शिजवून घ्या आणि हे च्यवनप्राश तुम्ही खाऊ शकता. तर हे च्यवनप्राश खाल्ल्याने यामध्ये तुम्ही थोडेसे मसाले सुद्धा टाकू शकता. जसे की दालचिनी, लवंग याने अजून त्याचे जे गुणधर्म आहेत ते वाढणार आहेत. तर आवळा च्यवनप्राश खाण्याचे हे खूप सारे फायदे आहेत. तुम्हाला आवळा च्यवनप्राश कसा बनवायचा हे सुद्धा फटाफट मी सांगितलेले आहे. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ग्रेट व्हिडिओ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. खूप सारे नवनवीन माहिती, घरगुती उपायांबद्दलची माहिती, हेल्थ टिप्सचे व्हिडिओ चॅनलवर आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ज्याबद्दलची तुम्हाला माहिती हवी आहे ते व्हिडिओ. तर आवळा च्यवनप्राश खाण्याचे जे फायदे आहेत, यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वपूर्ण फायदा कोणता वाटला? नक्कीच तुम्ही तुमचा फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा. बाकी तुम्हाला अजून नवनवीन जे व्हिडिओज आहेत, ते कोणती माहिती पाहिजे ते तुम्ही सांगा. त्यावर घरगुती उपाय कोणकोणते आहेत, ते नक्कीच मी एक चांगला रिसर्च करून तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करीत राहीन. व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल.